The proposed privatization of the Kourtalim jetty has ignited a firestorm of controversy among local stakeholders, including the South Goa District Congress Committee, the village panchayat of Kourtalim, and local MLA Antonio Vaz. The plan, which involves transferring control of the jetty to the Deep Sea Fishing Marketing and Cooperative Society Limited, has been met with significant resistance from the traditional fishermen and community leaders. Critics argue that the jetty, which has long served the needs of local fishermen, should remain under public management to safeguard the interest of the traditional fishing community. They contend that privatization process has been marked by a lack of transparency and inadequate consultation with affected parties. आम्ही नको हे आता डीप सी फिशिंग कोण हे भायले भितरले ही आज हाचेर जे टेंडर जावन even whether tender are going to be floated to build a new jetty at Kourtalim. आज सरकारान without bypassing the panchayat and सगळे कोणाक even the stakeholders of fishermen stakeholder tender नासतना ही हे डिपार्टमेंटान आज एक डीप सी फिशिंग म्हणटा ताका हे अलॉट केले आणि हाजेर द डिपार्टमेंट has the approval of government has appointed water power consultancy services and a project executing agency जे अंडर प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना आणि स्टेट फंडेड प्रोजेक्ट हे जे अपग्रेडेशन ऑफ कोर्टाली जेटी हो हेजेर आमचे टॅक्स पेयर्स सरकार आमचे फिशरमॅन तसे गोंयचे लोकांचे हे अपग्रेड होता गोंयचे गव्हर्नमेंट फंड आणि कोणाक दिता एक डीप सी फिशिंग म्हणून मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी आमचे आता हे जे चलता डीप सी फिशिंग आता कोणाक येयला कित्याक सम फिश माफियाज आर इन्वॉल्वड इन दीस पीपल वॉन्ट टू प्रायवेटायज द जेटी हे सरकारान बंद करचे कित्याक इट इज डिप्रायविंग द फिशरमॅन ऑफ गोवा आनी इवन इन वास्को the government has not done any provision for Vasco fishermen, Kariwada, and they are thinking of privatizing this jetty at Kourtalim. So, म्हाका दिसता हो अन्याय जे फिशरमॅनांक करता तशेंच कुट्टाळाचे लोकांक हांव मागता की हो प्रोजेक्ट बंद करचो कित्याक इट विल नॉट बेनिफिट एनी लोकल्स ही जी डीप सी कितें म्हणटा ते आणि एक्सपोर्टर्स ही मोनोपोली केल्या ही मोनोपोली एक्सपोर्टर्साची जे फिशिंग जेटी हिंगा कोर्टाली हाडटले आणि व्हडल्यो बोटी हाडटले भायल्यो तांकां अनलोडिंग आनी लोडिंग ऑफ आयस करपाक तांच्यो हे देर इज इंटरेस्ट इन दे ऑफ इवन फॅक्टरीज आर रन बाय दीज फिश माफियाज तांकां हे जे नुस्त्या भायले बोटीचे जे आमचे गोंयचे हितून टेरिटोरियल वॉटर्सान फिशिंग करून हांगा अनलोड करतले आणि आमचे जे फिशिंग बोटकार ट्रेडिशनल बोटकार आज काबार जातले. कोर्टाली जेटी जी प्रायवेटायज जाता आता ही प्रायवेटायज पळय जाता ही कोणाक जाता या फिशिंगाक लागून जाता या कझिनो हाडपाक जाता या गोल हाडपाक जाता हेजी सारखी आता क्लॅरिटी ना. जोरी तुम्ही आता फिशिंग जेटी फिशरमॅनाची इंटरेस्टाक करपाक सोदता 10 फिशिंग बोट ऑर्गनायझेशन आसा आणि 5 फिशिंग जेटी आसा. वास्कोचे पळय जेटी पळय आहा म्हाका दिसता फाटले 10 वर्सां जाले ते मागता की जेटी अपग्रेड करचे तशेंच कुटमन आनी माने सिच्युएशन सेम आसा. जोरी सरकाराक फिशरमॅनाक सांबाळपाक जाय जाल्यार ही जेटी कित्याक अपग्रेड करना तुम्ही म्हळ्यार तुम्ही ही जेटी हाडून कित्याक आमकांय खबर आसा की कोर्तालीन जायते अनलोडिंग ऑफ फिश जाता फ्रॉम भायरचे बोट मालवे बोट या महाराष्ट्राचे बोट पण सगळे इलिगल एक्टिविटीज पळय आहा ते कोर्ताली जाता. आता जशें सांगला सावे बाबान की हे पळय जेटी आता हे कोणशाक करता खंयच्या कारणाक आता क्लॅरिटी ना म्हळ्यार सगळी फिशरमॅन अशें दिसता की आयची बजेट पळयलें जाल्यार फकत 84 crore एलोकेशन दिलेलो आसा आनी तितून फिशरमॅनाक एकूय रुपया ना. म्हणून हे आता हे सरकार फिशरीज डिपार्टमेंट पळय आहा ह्या नुस्तेकारांक मरीन नुस्तेकारांक सोंपोवपाचो प्लॅन केलेलो आसा काय
या फकत एक्वाकल्चराचेर फोकस दवरपाचो आसा काय आनी हे माफियागिरी हाडून हे धोनचेचो बिझनेस हो वन्स एंड फॉर ऑल काबार करपाचें आसा काय एकुकाचेर हे फिशींग थिंगा केन्नाच ना फकत तेंगे डीप सी फिशींग आनी सगळे आपणाले हे घेवन बोट घेवन जावं तसले फिशींग एकुकाचेर म्हणटा तें कांय नाच थिंगा फिशींग ते भाशेन आतां ते सगळ्या वाटेन आमकां डायरेक्टर मिसगार्ड करूंक लागल्या कित्याक आतां आमगे LED कोर्टान केस चलता थिंग म्हणटा थिंग कितें सांगता ती मागीर ते आतां आमगे बारीक फिशरमॅन जावं आमगे कोर्टाले MLA तो सांगता कितें म्हणजे आपूण फिशरमॅना हाटीन आहा जाल्यार आतां हो प्रायवेटायज थिंगा जेटी कित्याक येवपा दिता फाटीं तेणें एक प्रेस कॉन्फरन्स केल्लें म्हणजे आमी फिशरमॅन तुजे फुड्यान आपणा फुडें येयले आपूण सगळे तांकां फूल सपोर्ट आसता आतां तेणें जेटी आसा ती तेणें ओपोज करूंक जाय न्हू ही बारीक फिशमॅनाक काबार करपाची जेटी त्या पासत फिशरी डायरेक्टराक आनी फिशरी मिनिस्टराक सांगता हो प्रोजेक्ट ताबडतोब स्क्रॅप करचो हो प्रोजेक्ट आहा ते स्वास की लोकल बोट ओनराक सगल्यांक तो यूज करपाक दिवचो तेजा कोणाक बेनिफीट जावपा ना तो एक्सपेन्शन केलें जाल्यार कोणाकूय बेनिफीट ना हालीं व्हडले माफिया आनी व्हडले हे दुसरी स्टेटीचे माफियांक हो प्रोजेक्ट हे जातलो प्रॉफिटेबल जातलो गोंयच्या लोकांक कांय जावपा ना त्या पासत गव्हर्मेंटान हे ताबडतोब स्टेप घेवचे आनी तो बंद करचो म्हणून म्हगे मागणी. Sandeep Tuaikar, Manish Parab and Sangeeta Oli for Goa 365.